मी हस्तांदोलन करण्याचे ठरवले आहे ना. तर मला सांगा, त्या 12 लोकांमध्ये तुम्ही पण एक आहे कलाकार आहे ना, तुम्ही पण एक आहे त्या 12 लोकांमध्ये. तर तुम्ही 12 लोक आहे आता व्यासपीठावर आणि आम्ही सगळे मागून तुम्हाला पाहू राहिलो असे आणि तुम्ही व्यासपीठावर बसून आहे. तर तुम्ही एकमेकांना शेक हँड करा तर 11 लोकांसोबत करा का 13 लोकांसोबत करा? 12 लोक आहे त्याच्यातले एक तुम्ही आहे, तर तुम्ही 11 लोकांसोबत करा का 13 लोकांसोबत? म्हणजे एक महिना झाला की नाही. मग तुम्ही तुमच्या क्वेश्चनचा आन्सर काय राहील की 12 लोक आहे ते 11 लोकांसोबत हस्तांदोलन करतील भागेला 2 बे सक 12 11 सक 66 हे आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. मग -1 कधी करायचं? तर कन्सेप्ट आहे बेटा की 12 लोक आहे हस्तांदोलन तुम्ही त्याच्यात एक आहे, तुम्ही किती लोकांसोबत करा? नाही समजलं असेल तर हा क्वेश्चन पहा बघा. 7 नैक रेषीय बिंदू एकमेकांना जोडल्यास किती रेषाखंड तयार होतील? खतरनाक प्रश्न आहे, नेहमी एक्झाम मध्ये दिमाग उडवतात तेव्हा. 7 नैक रेषीय. सर नैक रेषीय म्हणजे काय होते? जे एकरेषीय नसतात त्यांना नैक रेषीय म्हणतात. आले का लक्षात? जे एका रेषेत नसतात त्यांना काय म्हणतात? नैक रेषीय. बरोबर की नाही? तुम्हाला माहित आहे का एक पौराणिक कथा आहे रामायण. ऐकलंय का रामायण? नाव ऐकलंय का? आहे ना. तर त्याच्यामध्ये रावण नावाचा एक कॅरेक्टर आहे. रावणाला जो पोरगा आहे रावणाचा मेघनाथ त्याला अमर करायचं होतं. काय? तर रावणात एवढी ताकद होती रावण मध्ये की त्यानं सगळे जे ग्रह आहे एका लाईन मध्ये आणले होते. अशी कथा आहे. सगळे ग्रह एका लाईन मध्ये आणले होते आणि ऍट अ पॉइंट जेव्हा याचा जन्म होत होता तेव्हा शनी ग्रहानं आपली चाल बदलवली. विषय झाला खतम. त्याला आला राग, त्यानं शनी ग्रहाले बंदी बनवून ठेवला. हे कथा आहे. तर ते जे ग्रह त्यांना कोणत्या रेषेत केले ते एक रेषेत, आणि मग ते कसे झाले ते नैक रेषेत. तर पहा बेटा, मैं तुमको एक नैक रेषीय वाला कॉन्सेप्ट बताना देखा. 1 2 3 4 5 6 7 हे कसे बिंदू आहे? नाही. मला सांगा बेटा, या बिंदूला मी किती बिंदू, हे 7 बिंदू आहेत, तर या बिंदूला मी किती बिंदू सोबत जोडू शकतो? 7 आहे तर या एकाला मी 6 सोबतच जोडेल ना. मग बघा, 1 रेषाखंड 2 रेषाखंड 3 रेषाखंड 4 रेषाखंड 5 रेषाखंड 6 रेषाखंड किती झाले? 6. हा तयार आहे, ओके आहे. 6 7 8 9 10 11 समजे 11. हे तर 2 जुळलेले आहे. 12 13 14 15 ठीक आहे. 15 हे तर 3 जुळलेले आहे. 15 16 17 18 हे तर जुळलेले आहेत ना 4. 19 20 याच्यासोबत बाकी जुळलेले आहेत 21. किती रेषाखंड तयार झाले? मोजले ना आपण? मला सांगा, रेषाखंड बिंदू किती आहे? 7 बिंदू आहे. या 7 पैकी हा एक बिंदू किती बिंदूला जुळत? 6. तर 7 गुणेला 6 भागेला 2 बेत्रिक 6 3 7 21 झाला आन्सर. मग असं मोजायला परवडते का? नाही. परीक्षेत जर असा प्रश्न आला की 15 नैक रेषीय बिंदू एकमेकांना जोडल्यास किती रेषाखंड तयार होतील, तर तुम्ही n15 घ्या आणि फॉर्म्युला वापरा. n(n-1) भागेला 2. 15 गुणेला 14 भागेला 2. काऊन? कारण की भाऊ 15 बिंदू आहे तर एक बिंदू 14 ले जोडत. 12 लोक आहे तर एक व्यक्ती 11 लोकांसोबत हस्तांदोलन करत. नहीं समझे? प्रश्न ऐसा है परीक्षा. देखो भैया, देख लो आज की तारीख में एक एरो है, एक एरो है, एक एरो है, एक 2 हे एरो आहेत, एक तिसरा एरो हा देतो, एक एरो है, एक एरो है, एक हा एरो देऊन देतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 एका बिंदू पासून 9 किरण निघाली. त्या किरणांमध्ये आपापसात किती कोन तयार केले? या दोघांमधला 1 2 3, या दोघांमधला 4, या 2 कोणांमधला 5, या दोघांमधला 6 7 8 9 10, या दोघांमधला 11 12 13 14 15, या दोघांमध्ये 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 कोण तयार झाले? किती कोण तयार झाले? 36. पण मला सांगा, जेव्हा कोणतेही 2 एकमेकांसोबत बनवून तर 9 आहे तर 8 मध्येच राहील ना.
मी काय करतो, एकूण किरण किती 9 गुणेला 8 भागेला 2 बे चौक 8 9 चौक 36 मोजायला परवडते का? n-1 चा फॉर्म्युला कुठं वापरला जाते हे तुम्हाला समजलं का बेटा? हा, अरे हो का नाही? आता मला सांगा की एक गोष्ट आहे पाया.